सुटला हिंद केसरी वर्गीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान पहिला सेमी सुटला. दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या मैदानातला पहिला सेमी बोलतोय आणि ज्या दुसरा सेमी बोलतोय आणि दुसऱ्या सेमी मध्ये 9 गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे. कोण बाजी मारणार शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर अशी लढत आणि लढत झाले. सुंदर आणि शाहीर कोण झालं फायनलला पात्र. पंचांना विनंती स्क्रीनचा आधार घेऊन निर्णय घ्यायचा आहे आणि एका माणसाने हात वर करायचा आहे. स्लो मोशन मध्ये घ्या, स्लो मोशन मध्ये घ्या, तिथं पलीकडच स्लो मोशन मध्ये घ्या. सेमी फायनल 1चा निकाल आणि निकाल. सेमी फायनल 1-2चा निकाल. सेमी 1 मागे ठेवलाय. सेमी फायनल 2चा निकाल. तास क्रमांक 4 व धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ कुमारी अधीरा सागर मधने लेंगरे या गाडीचा 1 नंबर आला. बंद झाले वतीने आणि हिंद केसरी मैदानात सेमी फायनल 3 सुटला आणि 3 मध्ये सुद्धा 9 गाड्यांचा चालू आहे. कोण होते फायनलचा मानकरी. इकडे आड्याला चित्र्या पाखरे, त्याच्या पड्याल फौजी आणि कॅडबरे, तिकडे पड्याल बलमालकी, खाल्यांगाला राजा अर्जुन. अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारले. लढांच्यात लढत झाले. निकाल घ्या. स्लो मोशन अंपायर कॅमेराचा आधार घ्या. स्लो मोशन स्लो परत रिवर्स घ्या, रिवर्स घ्या, परत रिवर्स घ्या, रिवर्स आले स्लो मोशन करा कॅमेरावाले. सेमी फायनल 3चा निकाल. सेमी फायनल 3 मध्ये 3 गाड्यामध्ये सुंदर अशी डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 2 वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पहलवान ग्रुप शनी शिंगणापूर उमरे पहलवान साईनाथ रघुनाथ भवर या गाडीचा 1 नंबर आला. उजिदा बैलगाडी मालकाचं त्यावर बसलेला पहलवान सोन्या ड्रायव्हर रामूजवाडीकरांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. आणि गाड्या सुटल्या. सेमी फायनल 4 सुटला हिंद केसरी वर्गीकरांच्या मैदानातला आणि 4थ्या कोण होतो फायनलचा आणि गुलालाचा मानकरी. अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो. लढत आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली खुने आणि खाल्ल्या कडाला गाडी होते पक्षाची गाडी. सुंदर अशी लढत झाली आणि निकाल गेला कॅमेरामन. दोन्ही बाजूने बघा, दोन्ही बाजूने बघा. स्क्रीनचा आधार घ्या, दोन्ही बाजूने दाखवा. हे बैलगाडी शर्यत. स्लो मोशन करा, स्लो मोशन. लढत झाली. पड्याल होता बावऱ्या आणि हरण्या, आड्याल होता चिक्या आणि सर्जा आणि खाल्ल्या कडला होता पक्षा. आणि लक्षात घ्या एकाचे 12,500 रुपये पडलेले कुणाला सापडले तर आणून द्या. चला उतरा खाली इथली सगळी. हे स्टेजवरचे सुद्धा एसटीएस सुद्धा पडू शकतो. या सेमी फायनल 4चा निकाल लढत आपल्याला आपण स्क्रीनच्या चेअरमन मैदानाचा 2 डोळे आणि ज्या जोकार धरायला त्याच्या मागे शिंगण्याला बाजी मारले. कुणी मारली. पाचचा निकाल. सेमी फायनल 5चा निकाल. तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी श्री शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा कुटवड फुरसुंगे या गाडीचा एकीकरांच्या मैदानातला पहिला सेमी आणि पहिल्या सेमीमध्ये 9 गाड्या त्यामध्ये 8 गाड्या पळतात. 8 गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे. इकडे आड्याला गाडी पळते हरणे आणि सोन्याचे मध्ये पळताय दोन्ही आदत आणि पर्याला पळतो चिमणी आणि मथुर. अतिशय सुंदर आणि दोन्ही आदत हे बैलगाडीचं क्षेत्र
परत एकदा आत पायाचा माळा. ॲम्ब्युलन्स 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 वाले 2 जण सापडलेत. ताबडतोब दवाखान्यात घेऊन जायचंय. ओपनच्या मैदानामध्ये दोन्ही आदतनं आपलं नशीब आजमावलं. नशीब काल रात्रीच आजमावलं होतं, परंतु आज या ठिकाणी साध्य केलं. काल रात्री मालक अर्ध्या पेटीच्या घरात पोहोचला होता. सेमी फायनल 1 चा निकाल निकाल आणि निकाल. सेमी फायनल 1 चा निकाल आहे. तास क्रमांक 3 वडकीकरांच्या मैदानातला 6वा सेमी सुटला आणि 6व्या सेमी मध्ये 8 गाड्या. इकडे 1 नंबरला पांढरे, 2 नंबरला वरती वळतोय बॉस, 3 नंबर वरती वादळ, 4 नंबर वरती लखन, 5 नंबर वरती कबाली, 6 नंबर वरती सर्जा, 7 नंबर वरती बागर आणि 8 नंबर वरती महबूब. अतिशय सुंदर अशी लढत, परंतु शेवटच्या क्षणाला बाजीमध्ये असा 86-32 अख्खू आपसिंगचा 6चा निकाल. सेमी फायनल 6चा निकाल. तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी श्री गुरुदत्त प्रसन्न कुमारी ध्रुविका धीरासेन भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड या गाडीचा 1 नंबरला. सेमी फायनल या मैदानातला 7 सुटला आणि 7 मध्ये गाडी सुपर डुपर फास्ट माणसात आले आणि पर्याल लढत चालू आहे. 2 नंबर वरती बोलतोय राजा आणि सम्राट आणि त्यांना पर्याल लढत देतोय अतिशय सुंदर बापू आणि एकदा म्हणून ज्याची खाते असा महिब्या. बरेच जण म्हटले संपला संपला आणि संपला, परंतु कोण संपत नसतं. रुस्तमे हिंद केसरीचा मान पटकावला असा हा रेटरेकरांचा महिब्या. मास्तरचे या ठिकाणी अफार कष्ट कामी आलं आणि ते कामी आणण्यासाठी बैल या ठिकाणी जरी त्याला बोलायला कळत नसलं तरी सगळं काही कळत असतंय. सुटला दत्त जयंती उत्सवा निमित्त जितक्या वडकीकरांच्या मैदानातला 8वा सेमी आणि 8व्या सेमीमध्ये सुंदर अशा गाड्या पळतायत. सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे, परंतु मधल्याच रानानं टाप टाकलाय. अतिशय सुंदर अशी गाडी पळते, परंतु पड्या लढत देतो लक्ष, परंतु शेवटच्या क्षणाला निकाल घेतला आणि पाखऱ्यानं का ॲम्ब्युलन्स वाले पर आहे का? ॲम्ब्युलन्स आहे का इथं? ड्रायव्हर नाही. ॲम्ब्युलन्स वाले ॲम्ब्युलन्स गाड्या नात ॲम्ब्युलन्स वाले काय गरज आहे का? शेवटच्या क्षणापर्यंत लढत पाहायला मिळाले. वाटलं होतं मधल्याच रनला टाप टाकलाय, गाडी सुटला निकाल घेईल, परंतु शेवटच्या क्षणाला चिटकला लक्ष आणि पिस्तूल. ॲम्ब्युलन्स वाले गाड्या सुटल्या. श्री दत्ता जयंती उत्सवा निमित्त केला वडकीकरांच्या मैदानातला शेवटचा सेमी 9 बोलतोय आणि 9 मध्ये 8 गाड्या आणि 8 गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे. इकडे 2 नंबर होते हरणे आणि पिस्टन, 3 नंबर वरती शिवाय आणि ढग्या आणि पर्या लढत देतोय शंभू आणि सुंदर. शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय? लढत चालू आहे आणि शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारले आणि शंभू लढत झाले. निकाल गेला कॅमेरामन कडे. कोण झाला 9वा गोलाला मानकरी? गाड्याला होता ज्या वासरानं आदत खंड महाराष्ट्रभर नाव केलं होतं मालकाचं, आणि पड्याल सुद्धा होता आदत वयामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये नाव केलं होतं, परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणी निकाल घेतला. सेमी वाढायला उच्चा निकाल. तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी श्रीनाथ मोस्का प्रसन्न सुटला. वडकीकरांच्या मैदानातला हिंद केसरी किताबाच्या मैदानातला फायनलचा फेरा आणि फायनलच्या फेऱ्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होतो 1 नंबरचा मानकरी? लढत चालू आहे, परंतु शेवटच्या क्षणाला पड्याल आदत आणि आड्याल मुरब्बी लखन
अतिशय आदत सुद्धा पळाले पर्याड आदतचा असाच पळाला आणि ज्यांना हे मैदान धार्जिन आहे संघटनेचे अध्यक्ष नितीनाबा सेवाळे यांचा पाखऱ्या आणि लखन पळाला आणि ती सत्या सुद्धा उतरवलं आणि परंपरा वडकीकरांची आणि ती जोपासतायत